नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. संभाव्य पूर परिस्थितीवर मात करण्यासाठी जिल्हा प्रशासन सतर्क आणि सज्ज. जिल्हाधिकारी डॉक्टर मैनाक घोष. हवामान खात्याच्या पावसाच्या इशाऱ्याच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाने अत्यावश्यक सर्व पूर्वतयारी पूर्ण केली आहे. संबंधित सर्व यंत्रणा सतर्क असून संभाव्य पूर परिस्थितीवर मात करण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज आहे, असा विश्वास जिल्हाधिकारी डॉक्टर मैनाक घोष यांनी आज दूरदृश्य प्रणालीद्वारे झालेल्या आढावा बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिला. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील पूरप्रवण व पूरबाधित जिल्ह्यांच्या सज्जतेचा आढावा मुंबईतून दूरदृश्य प्रणालीद्वारे घेतला. यावेळी जिल्हाधिकारी डॉक्टर मैनाक घोष यांनी जिल्ह्यातील पर्जन्यमान कृष्णा व वारणा नद्यांची वाढती पाणी पातळी, बचाव व मदत कार्याची तयारी, स्थलांतरणाचे नियोजन तसेच विविध विभागांनी केलेल्या पूर्वतयारीची माहिती सादर केली. सांगली जिल्ह्यात आज रोजी आपत्ती प्रवण स्थिती नाही, असे सांगून जिल्हाधिकारी डॉक्टर घोष म्हणाले, आपत्ती व्यवस्थापनाच्या अनुषंगाने रंगीत तालीम घेऊन नागरिकांना माहिती देण्यात आली आहे. सांगली जिल्ह्यात राष्ट्रीय आपत्ती निवारण प्राधिकरणाचे एक पथक 1 जुलै रोजी दाखल झालं आहे. हे पथक संभाव्य पूरस्थितीच्या ठिकाणी भेट देऊन पाहणी करत आहे. आपत्ती निवारणाच्या अनुषंगाने पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आवश्यक ती सर्व पूर्वतयारी केली असून वेळोवेळी आवश्यकतेनुसार आढावा घेतला जात आहे. संबंधित सर्व यंत्रणा परस्पर समन्वय राखून आहे, असे त्यांनी यावेळी सांगितलं. या बैठकीस जिल्हाधिकारी कार्यालय सांगली येथून जिल्हाधिकारी यांच्यासह निवासी उपजिल्हाधिकारी डॉक्टर स्नेहल कनीचे, तहसीलदार लीना खरात, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी रफिक नदाब तसेच पोलीस अधीक्षक तुषार दोशी दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.